सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम। तर आपल्याला जो पूर्वजांनी संदेश दिलेला आहे तो पहा पुढीलप्रमाणे, माणुसकी घरातील तिजोरी आहे, गोड शब्द घरातील धन दौलत आहे, शांतता घरातील लक्ष्मी आहे, आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे, तुझा भाव विसरणे घरातील तेजस्वी समय आहे, पैसा घराचा पाहुणा आहे, गर्विष्ठपणा घराचा वैरी आहे, अहंकार घराचा सर्वनाश आहे, आतिथ्य घराचे वैभव आहे, नम्रता घराची प्रतिष्ठा आहे, व्यवस्था घराची शोभा आहे, समाधान घराचे सुख आहे, सदाचार घराचा सुगंध आहे, चारित्र्य संपन्नता घराची कीर्ती आहे, प्रभूचा वास अशाच घरात नेहमी आहे, कर्ज होईल असा खर्च करू नका, पाप होईल अशी कमाई करू नका, दुःख होईल असे बोलू नका, चिंता होईल असे जीवन जगू नका, रोग होईल असे खाऊ नका, जगा इतके की आयुष्य कमी पडेल, जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा संदेश कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही कुठे ऐकला आहे का, तुम्ही कुठे वाचला आहे का ते पण नक्की सांगा। मी बी हे एक वाचलेलाच आहे संदेश आणि ते लिहून मी तुमच्याशी शेअर केलेला आहे मैत्रिणींनो। तर चला, आता माझी कामे होत आहेत, तर परत एकदा सर्वांना ओम साईराम मैत्रिणींनो। तर मैत्रिणींनो, पाहू शकता मी या प्रकारे दररोजच असंच एवढं साफसफाई, याच्यापेक्षाही जास्त, पण दररोजचं माझी एवढी सफाई असतेच किचन वाट्याची। म्हणजे जेवढं काय आपलं खालचं ट्रॉल्या वगैरे आहे ते दररोजचं मी या प्रकारे साफ करून घेते, आणि किचन वाटाही या प्रकारेच दररोजचं साफ करून घेते, जेणेकरून जे काही चिकट, जो काय तेलाचे डाग वगैरे आहे ते सगळं काही निघून जातात। तर मैत्रिणींनो, तुम्हीही असंच करत असाल नक्कीच। मैत्रिणींनो, तुम्हाला सांगू का, आपण कंटाळा करायचा नाही, एकदा हाती घेतलेलं काम पूर्ण करूनच घ्यायचं, आणि जेणेकरून आपला वेळही वाचतो आणि आपल्याला जो काही आळस आलेला आहे तोही काय आपल्यातून निघून जातो। कामाचा कंटाळा कधीच करायचा नाही। कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर, अशी म्हण आहे ना, ते करून दाखवायची। तर हे पाहू शकता मैत्रिणींनो, या प्रकारे मी दररोजचं ट्रॉली काढून बाहेर काढून पूर्ण काही असं क्लीन करून घेते, जेणेकरून जो काही आपला स्वयंपाकाचा कचरा वगैरे आहे तो गेलेला मी पूर्ण साफ करून घेते। या प्रकारे पूर्ण सगळं ट्रॉल्या, सगळं काही मी असं त्याचे सगळं पूर्ण दरवाजे वगैरे असे साफ करून घेते। तर मैत्रिणींनो, पहिले माझ्याकडे अशा ट्रॉल्या वगैरे नव्हत्या, रॅक लावलेला होता, पण रॅकमधले काय व्हायचं, भांडे वगैरे खाली पडायचे, त्यामुळे मग हे ट्रॉल्या करून घेतलेल्या आहेत। नसता रॅकही माझा नवीनच होता, 2 वर्ष झालं घेऊन, रॅक नवीनच होता, पण आता तो वरती ठेवलेला आहे स्लॅबवरती। तर इथे पाहू शकता जे काय मला सामान लागतं ते आपलं निरमा, साबण वगैरे इकडं खाली ठेवलेलं आहे, तर इथे पाहू शकता। आणि हे पाहू शकता, इथं छान असा माझा क्लिनिंग झालेली आहे मैत्रिणींनो। तुम्हीही कशी क्लिनिंग करता ते नक्की कमेंट करून सांगा। मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा, आणि हो, व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा। तर पहा मैत्रिणींनो,